च्या पर्वतातला एक गड, तो गड म्हणजे तोरणा, राजगड, प्रतापगड, पुरंदर, वज्रगड, रायरेश्वर, रोहेडा, पुरंदर, पाठीमागे लोहगड, तुंग, तिकोना, लिंगाणा, वासोटा, विसावा आणि हा कोंडाणा आणि शिवनेरी प्रांतापर्यंत हा प्रांत महाराजांनी आपल्या जन्मस्थानापर्यंत जोडला. हा शहाजीराजांच्या जहागिरीचा काळ, हा शहाजीराजांच्या जहागिरीचा काळ. तर शहाजीराजांच्या काळातला असताना शहाजीराजांना विजापूरला कैद केलं. महाराजांच्या सुटकेनंतर शहाजीराजांची सुटका करण्याकरता विजापूरला शहाजीराजे तिकडेच मरण पावले. शहाजीराजे तिकडेच मरण पावले. तालुका हुद्देगिरी, दावणगिरी त्या ठिकाणाला 1666 मध्ये अचानक विजापूरच्या आदिलशाह बादशाहनं बडीसाहेब अनेक काही प्रकार घडले. तर त्या काळामध्ये त्यांना शिकारीला पाठवलं होतं आणि अचानक तुंगभद्रा नदीकाठी शहाजीराजांचा 1660 मध्ये 66 मध्ये शहाजीराजे तुंगभद्रा नदीकाठी मरण पावले. आणि हा धक्का छत्रपती महाराजांना राजगडावरती धक्का बसला. आणि राजगडासारख्या गडावरनं या गडाकडे लक्ष वेधलेलं जिजाऊ साहेबांचं मन या ठिकाणाला शत्रूचं निशाण फडकत होतं. या गडावरती किल्लेदार उदयभान रेंशूर किल्लेदाराचा मोबदला करण्याकरता वीर रत्न तानाजी मालुसरे मुलाच्या लग्नाचं आमंत्रण करण्याकरता आलेले असताना अक्षराच्या पत्रिकेने तानाजी मालुसरे किल्ले राजगडाला आले. बरोबर शेलार मामा सूर्याजी 560 मावळे तानाजीरावांनी गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं या गडाचा गुप्तचार हेर खंडोजी नाईक, या खंडोजी नाईकांना आपल्याशी फितुरी करून तानाजी मालुसरेंनी आपल्याशी लोक केले आणि पश्चिमेच्या बाजूला द्रोणागिरीचा कडा काढून गडावरती त्या कड्यानं 360 मावळे चढवले आणि तो यशवंता घोरपडे पुढे लावून त्यामध्ये तानाजीरावांनी शेलार मामा सूर्याजीनं 1200 राजपूत कापले. पाठीमागे 1200 राजपूत कापले आणि त्यामध्ये दोघा वीरांचं युद्ध चालू झालं. ते तानाजी मालुसरे आणि उदयभानूचं. ते म्हणजे तानाजी मालुसरे उदयभानू या दोन्हा युद्धांना उदयभानूने तानाजी मालुसरेंवर सप वार केले. तानाजीरावांवरती सप वार केले. त्यामध्ये तानाजी मालुसरेंच्या हाताच्या ढालीवरती वार झाला आणि पाठीमागच्या भागात तानाजी